नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत नवीन बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची, सोबतच कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर आपल्याला पहिलेच ऑप्शन दिसेल कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल द्यायची आहे. जी आधार कार्डवर आहे तीच माहिती या ठिकाणी भरून घ्या. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम मी भरून घेतो. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्या. आपण सुरुवातीला आधार नंबर टाकला होता तो या ठिकाणी शो होईल. त्यानंतर मॅरेज स्टेटस, आपण सिंगल आहात, विधवा असाल किंवा मॅरेज असाल तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. आणि नंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. जी आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ आहे तीच टाकून घ्या. वय ऑटोमॅटिकली शो होईल. त्यानंतर कॅटेगरी, या ठिकाणी आपल्याला आपली कास्ट सिलेक्ट करायची आहे. NT, OBC, SC, ST जी असेल ती सिलेक्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर आपण पहिले टाकला होता म्हणून या ठिकाणी शो होईल. त्यानंतर आधार कार्ड नुसार ऍड्रेस मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आधार कार्डवर जसा ऍड्रेस आहे तसा टाकून घ्यायचा आहे. हे ऑप्शनल आहे, नाही भरले तरी चालेल. त्यानंतर आपल्याला एरिया, या ठिकाणी ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सिटी, आपला जिल्हा जे काय असेल ते टाकून घ्या. त्यानंतर जवळपासची जागा ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर पोस्ट ऑफिस, पिनकोड ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर आपल्या कुटुंबिक माहिती द्यायची आहे, म्हणजेच आपल्या फॅमिलीचे नाव ऍड करून घ्यायचे आहे. आपण स्वतःची माहिती भरली होती त्यामुळे आपली ऑटोमॅटिकली माहिती आलेली आहे. मी बाजूला स्क्रोल करून घेतो. फक्त ह्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय आणि शिक्षण टाकून घ्यायचं आहे. व्यवसायामध्ये मजुरी टाकून घ्या आणि जे काही शिक्षण झालेलं असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या फॅमिलीचे नाव ऍड करण्यासाठी ऍड मोर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. परत बाजूला आपल्याला स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर सरनेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर रिलेशन, वाईफ आहे, हजबंड आहे, जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आधार नंबर टाकून घ्या.
त्यानंतर मी साईडला स्क्रोल करतो. त्यानंतर व्यवसाय, जे काही व्यवसाय करत असेल ते टाकून घ्या. मी मजुरीच टाकणार आहे. त्यानंतर शिक्षण, या ठिकाणी नॉमिनीज करायला विसरू नका. त्यानंतर परत ऍड मोर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आपल्या मुलाची लेकराची नाव ऍड करण्यासाठी. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सरनेम, मिडल नेम, डेट ऑफ बर्थ, वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर रिलेशन, त्यानंतर आधार नंबर आणि व्यवसायामध्ये शिक्षण हे टाकून घ्या, जेणेकरून त्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळेल. जे काही शिक्षण झालेलं आहे ते सिलेक्ट करा. या स्वरूपात आपल्याला आपली फॅमिलीची नाव ऍड करून घ्यायची आहेत. मी संपूर्ण काही ऍड करून घेतो. त्यानंतर नियुक्ती करण्याचा तपशील, या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाच्या सर्टिफिकेटची माहिती द्यायची आहे. या ठिकाणी कामकाजाचे स्वरूप, आपण जे काही काम करत असाल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. वेल्डर असाल, पेंटर असाल, फिटर असाल, इलेक्ट्रिशियन असाल. मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, की हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिलं, कॉन्ट्रॅक्टदारनं दिलं किंवा ग्रामसेवकनं दिले किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेनं दिले, ते सिलेक्ट करून घ्या. मला कॉन्ट्रॅक्टदारनं दिले म्हणून मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदारनं जे 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याची माहिती संपूर्ण टाकून घ्यायची आहे. कॉन्ट्रॅक्टदाराचा या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. तुम्हाला जे काही 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिलंय त्याच्यावर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 90 दिवसाचं सर्टिफिकेट, याच्यावर संपूर्ण माहिती कॉन्ट्रॅक्टदारच भरतो. या ठिकाणी आपल्याला काही भरण्याची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठेकेदाराचा विकासाचा नोंदणी क्रमांक, या ठिकाणी जो काही क्रमांक असेल तो आपल्याला भरून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर मध्ये. मी भरून घेतो. त्यानंतर जावक दिनांक आणि जावक क्रमांक हेही आपल्याला 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर मिळून जातील. या ठिकाणी पाहू शकता वरच्या साईडला जावक क्रमांक आणि बाजूलाच जावक दिनांक. या ठिकाणी जे काही दिनांक आणि जे काही क्रमांक असेल ते टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे, तेही आपल्याला 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर मिळून जाईल. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण नाव असेल, जे काही नाव असेल ते टाकून घ्या. मी टाकून घेतो. त्यानंतर आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला तालुका केंद्र निवडायचं आहे. कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. म्हणजेच आपल्या बांधकाम कामगार ऑफिस निवडायचं आहे. याच केंद्रावर पुढे जी काही तारीख आपण सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला जाऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे. मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड PDF मध्ये दोन्ही साईड आपल्याला मर्ज करून घ्यायचे आहेत आणि अपलोड करायचं आहे. मी अपलोड करून घेतो.
या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे. त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट आहे 90 दिवसाचं सर्टिफिकेट, जे की आपल्याला कॉन्ट्रॅक्टदारनं दिलं होतं, ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिजिट डेट, जे आपण वरी तालुका केंद्र निवडलं होतं त्याच केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी तारीख सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेंड OTP, आपण जो काही नंबर दिला होता मोबाईल नंबर तो ह्या ठिकाणी शो होईल, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर, या ठिकाणी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून आपलं प्रिंट काढून घ्यायची आहे. आपण जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला ही प्रिंट आणि कॉन्ट्रॅक्टदारांना दिलेलं 90 दिवसाचं सर्टिफिकेट आणि आपण जेवढ्यांचे नाव ऍड केले आहेत त्यांचे आधार कार्ड, एवढे डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे आहेत व्हेरिफिकेशनसाठी, जे आपण तालुका केंद्र निवडलं होतं त्या केंद्रावर, आणि आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसात तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर आपलं लेबर कार्ड तयार होईल. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.